काय करतेस तू किचन मध्ये? तब्येत बरी नाही आहे ना आपली? जय आता ओके मी. माझ्याकडे बघून बोल. तुझ्या कामाचं काय झालं सांग? नाही झालं. नोकरी नाही आहे ना म्हणून कोणी लोन द्यायला तयार नाही. मग आता? एक माणूस आहे पण काय? तो म्हणतोय घर गहाण ठेवावं लागेल. अय्या, घर घाण ठेवतोयस तू? अहो अहो जरा इकडे या. अण्णा तुम्ही पण या लवकर. नाही मला वाटलं होतंच की तू हेच करू शकतोस. हे घर गहाणच ठेवायचंय तुला. नाहीतर कोण देणार ह्याला पैसे? वहिनी काय बोलतेस तू? वहिनी तुम्हालाही माहिती आहे जय असं नाहीये. दादा अण्णा तुम्ही सगळे गैरसमज करून घेताय. बस झालं. नाही बस झालं तुझं चुकांचं मार्केटिंग. तरी किती वेळा मी म्हणत होते की अरे बाबा आमचं ऐक ऐक जरा नोकरी कर. बरं आमचं नाही तर नाही. हा हिच्या आई वडिलांचं तरी ऐक. पण नाही. आमचा स्वाभिमान आड येतो दुखावतो ना बाई. स्वभाव आमचा. काय करणार? झालंय तुझं. मी बोलू आता? बोल. प्रॅक्टिकली हे घर कोणीही गहाण ठेवू शकत नाही कारण ही चाळ आहे. वहिनी मी काय कोणीच हे करू शकत नाही. दादा कसं म्हणेन मी असं? म्हणजे शोभाचं चुकलंच. मी माझ्या कानांनी ऐकलं होतं की हा घर गहाण ठेवायचं म्हणत होता म्हणून. पण जयला त्याच्या स्वभावामुळेच हे सगळं भोगावं लागतंय हे मात्र खरं बोलली ती. जय मी काय म्हणते निदान एकदा तरी मी आई बाबांशी बोलून बघू. काय? नाही म्हणजे वहिनी म्हणाल्या ना तसं एकदा. बघ आदिती माझ्यासाठी म्हणून कोणासमोरही झुकायची गरज नाही. जयला तू झुकणं का म्हणतोयस? माझे आई बाबा आहेत ते. आणि आणि तिथे कसला आला इगो मला सांग. बघ मी आणि सुहास अजून 2 जणांना भेटणार होत्या. काम होईल. थोड्या पेशन्स. सगळं नीट होईल. आणि तुला माहित नाही आता तुझा नवरा कोण येते? म्हणजे लँडमार्क कार्ट्रिजेसचा एक मामूली एजंट नसून मी आता डिस्ट्रीब्युटर. अण्णा जय